आज मुली, यंग मुली, हं, मी जर अशी कारणं जी तुमच्या हातात त्याचा कंट्रोल नाही आहे सांगायचं झालं, तर हं, त्याचं पहिलं कारण आहे हे वाढतं पोल्युशन. हं, आज जे एक्सेसिव्ह पोल्युशन आहे, त्यामध्ये आपल्या सगळ्यांना सवय झाली आहे ही टॉक्सिक एअर ब्रीथ करायची. पण याच घाणेरड्या हवेमध्ये लेड आहे, आर्सेनिक आहे, कॅडमियम आहे, हे जे सगळे हेवी मेटल्स आहेत ना, हे हेवी मेटल्स मुलींच्या शरीरात जाऊन होतं असं आहे, की त्यांचे सगळे हॉर्मोनल ॲक्सेस डिस्टर्ब होत आहेत. हे एक प्रामुख्याने मेजर कारण आहे, ज्यामुळे मुलींचे पिरियड्स इरेग्युलर व्हायला लागलेत. त्याचबरोबर एक दुसरं आणि ॲब्सोल्युटली अनस्पोकन कारण जे आहे, ते यंग मुलींना असणारा स्ट्रेस. हं. आपण किती वेळेला लहान मुलींना जो आता सध्या स्ट्रेस असतो मेंटल याबद्दल बोलतो. मग तो परीक्षेचा, अभ्यासाचा असेल, पीअर प्रेशर असेल. बदलणाऱ्या जमान्यात त्या मुलीला स्वतःला रिलेव्हंट ठेवण्याचा स्ट्रेस असेल. पण तो जो स्ट्रेस आहे, त्या स्ट्रेसमुळे त्यांच्या शरीरामध्ये प्रोलॅक्टिन नावाच्या हार्मोनचा एक्सेस व्हायला लागतो. ज्याहीमुळे पिरियड्स इरेग्युलर होतात.